या व्हिडिओमध्ये पाहूया आपण जिल्हा परिषद भरती प्रक्रियेमध्ये सर्वच पदासाठी महापोर्टल ऑनलाईन गणित प्रश्न ज्या पद्धतीचे घेतलेले आहेत। यापूर्वीही महापोर्टलवरील अनेक प्रश्नांचा आपण गेस दिला होता आणि त्यासारखीच प्रश्न परीक्षेमध्ये आली होती। आपल्या चॅनलवर महापोर्टलवरील पण महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत। तर अशा सर्व प्रश्नांचा सराव या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। चॅनल सोबत राहा। चला तर पाहूया मग महत्त्वाचे प्रश्न लगेच। चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया महापोर्टल परीक्षा जी की जिल्हा परिषदसाठी सर्वच पदासाठी महापोर्टलवर ऑनलाईन एग्जाम होणार आहे आणि या ऑनलाईन एग्जाममध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतात याबद्दलचं मार्गदर्शन आणि गेस प्रश्न। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आपण पाहूया। दोन समद्विभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने एकत्र जोडल्यास खालीलपैकी कोणती निश्चित आकृती तयार होईल। तर या ठिकाणी पहा, अगोदर आपल्याला समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा जर विचार केला तर हा आहे समद्विभुज काटकोन त्रिकोण। याच्या दोन बाजू सारख्या आहेत आणि दुसरा एक आपण जर असा काटकोन त्रिकोण काढला त्याच्या पण दोन बाजू सारख्या आहेत। जर हा कर्णावर जर जोडला तर ही आकृती अशी तयार होईल। यामध्ये ह्या सर्व बाजू सारख्या असतील, म्हणजे या ठिकाणी जी आकृती तयार झालेली आहे ही आकृतीचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी निश्चित अशी जर आकृतीचा जर विचार केला तर हे समद्विभुज काटकोन त्रिकोण आहेत। हा 90 अंशाचा कोन 90 अंशाचा कोन हे कर्णावर हे दोन त्रिकोण जोडल्यानंतर अशी आकृती मिळेल आणि ही आकृती असेल चौरसाची, पर्याय क्रमांक 2। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:3 असून ए चे 4 वर्षापूर्वीचे वय व बी चे 4 वर्षानंतरचे वय यांचे गुणोत्तर 1:1 आहे। तर ए चे 4 वर्षानंतरचे वय व बी चे 4 वर्षापूर्वीचे वय यांचे गुणोत्तर काढा। तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला त्यांची आजची वय जर गृहीत धरली, आजची वय, तर ए चं वय आपण या ठिकाणी 5:3 दिले म्हणजे 5x लिहू शकतो आणि बी चे वय 3x। तर या ठिकाणी असं सांगितलेलं आहे आपल्याला, ए चे 4 वर्षापूर्वीचे वय म्हणजे 4 वर्षापूर्वी ए बरोबर 5x वजा 4 होईल आणि बी चे 4 वर्षानंतर म्हणजेच 3x अधिक 4 होईल आणि यांचं गुणोत्तर आहे 1:1 म्हणजे आपण असं लिहू शकतो 5x वजा 4 3x अधिक 4 बरोबर 1:1। यावरून आपल्याला x ची किंमत काढता येईल। जर आपण तिरकस गुणाकार केला तर आपण असं लिहू शकतो 5x वजा 4 बरोबर 3x अधिक 4। तर या ठिकाणी हे 3x इकडे घेऊयात आणि वजा 4 इकडे घेऊयात, म्हणजे आपण असं लिहू शकतो 5x वजा 3x बरोबर हे 4 आणि हे वजा 4 इकडे आल्यानंतर प्लस होईल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं मिळेल 5x मधून 3x गेले 2x बरोबर 8 आणि म्हणून x बरोबर 4 वर्ष। तर x ची किंमत आलेली आहे 4। आता याचं वय आहे 5x म्हणजे याचं वय असेल 20 वर्ष, तर बी चं वय असणार आहे 3x म्हणजे याचं वय असेल 3 चोक 12। तर आता आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे, हे दोघांची आजची वय आपल्याला मिळाली। ए चे 4 वर्षानंतरचे वय, ए चे 4 वर्षानंतरचे जर वय विचार केला आपण, ए चे 4 वर्षानंतर तर ते होईल 24 इयर आणि बी चे 4 वर्षापूर्वी 12 आहे, 12 मधून 4 वजा करा 8 इयर। तर यांचं आपल्याला गुणोत्तर विचारलेलं आहे। या दोघांचं जर गुणोत्तर काढायचं असेल तर 24/8 म्हणजेच 8 × 8 8 × 24 म्हणजे 3:1 उत्तर बरोबर असेल। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 3:1 हे त्यांचं गुणोत्तर येणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ 3850 चौरस मीटर आहे, तर त्या मैदानाची त्रिज्या किती। तर मित्रांनो, भूमितीबद्दल जर आपल्याला विशेष व्हिडिओ पाहिजे असतील, भूमिती विशेष, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्तुळ, चौरस, त्याचबरोबर त्रिकोण, पायथागोरस प्रमेय, त्यानंतर समद्विभुज त्रिकोण
आणि समभुज त्रिकोण आणि समभुज चौकोन। तर यावरचे प्रश्न पोर्टलवर विचारले जात आहेत आणि यावरचे प्रत्येक घटकावरील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। तुम्ही चॅनल सर्च केल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल। नक्की हे व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कोणताही मार्क तुमचा जाणार नाही। तर या ठिकाणी मैदानाचे क्षेत्रफळ, वर्तुळाकार मैदानाचे जे क्षेत्रफळ दिलेले आहे त्याचं सूत्र माहिती आहे आपल्याला, पाय आर चा वर्ग। या ठिकाणी क्षेत्रफळ आहे 3850 बरोबर 22/7 गुणिले आर चा वर्ग। तर या ठिकाणी हे 22 इथं भागाकारामध्ये येईल आणि 7 गुणाकारामध्ये जाईल, म्हणजे 3850 गुणिले 7 छेदामध्ये 22 येईल बरोबर आर चा वर्ग राहील। 22 ना आपण याला भाग देऊयात, 22 एक 22, 38 ला जर 22 न भागलं तर 22 एक 22, या ठिकाणी बाकी उरेल 16 आणि हे होईल 165। 165 झाल्यानंतर 22 चा जर पाडा म्हटला आपण तर 22 पंच 10 अगोदरशे 22 संग 32चे 22 सत्त 54चे, म्हणजे या ठिकाणी हे 22 सत्त 54चे आणि 11 उरेल आणि 11 उरल्यानंतर पुन्हा 110 होणार आहे। या ठिकाणी 11 आणि हे 0 110 आणि 22 पंच 10 अगोदरश, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 175 गुणिले 7 बरोबर आर चा वर्ग मिळेल। 175 गुणिले 7 ला जर आपण गुणाकाराच्या स्वरूपात लिहिले तर असं लिहू शकतो 25 गुणिले 7 गुणिले 7 बरोबर आर चा वर्ग। तर या ठिकाणी 25 गुणिले 7 गुणिले 7 बरोबर आर चा वर्ग, म्हणून आर बरोबर 25 चं वर्गमूळ आलं 5 गुणिले 7, 2 7 आहे म्हणून याचं वर्गमूळ असेल 7 आणि 5 गुणिले 7 35 मीटर हे उत्तर बरोबर असेल। म्हणजेच मैदानाकार वर्तुळाची किंवा वर्तुळाकार मैदानाची जी त्रिज्या असणार आहे ती 35 मीटर असेल। पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 15 मीटर लांब व 4 मीटर रुंद अशा जमिनीवर 20 सेंटीमीटर × 20 सेंटीमीटर आकाराच्या फडशा बसवल्यास प्रत्येक फडशी बसवण्याचा खर्च 48 रुपये असून एक फडशी 250 रुपये किमतीची आहे, तर एकूण खर्च किती येईल? तर या ठिकाणी आपल्याला एक हॉल दिलेला आहे आणि त्याच्यावर फडश्या बसवायच्या आहेत, तर खर्च किती येईल असा प्रश्न आहे। तर हा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला आपण काढूया की एकूण फडश्या किती। एकूण फरशी, तर एकूण फडशी म्हणजेच एकूण क्षेत्रफळ, जे की आपल्याला या ठिकाणी 15 मीटर दिलेला आहे। 15 मीटर याचा अर्थ हे होईल 1500 सेंटीमीटर आणि 4 मीटर म्हणजे 400 सेंटीमीटर। छेदामध्ये फडशीची लांबी रुंदी म्हणजेच 20 गुणिले 20। तर या ठिकाणी 1 0 आणि हे 1 0 कटेल, हे 0 कटेल, बे 1 बे, बे दोन्ही 4, बे 1 बे, बे दोन्ही 4, म्हणजे या ठिकाणी 1500 फडशा लागतील। तर पहा आता फडशी बसवण्याचा खर्च जो आहे बसविणे तो आहे 48 रुपये आणि एक फडशीची किंमत ती आहे 250 रुपये, म्हणजे एका फडशीचा खर्च, एक फडशी विकत घेऊन बसवण्याचा खर्च जो असणार आहे तो असेल 298 रुपये। आणि आपल्याला जर एकूण खर्च काढायचा असेल, एकूण खर्च बरोबर या 1500 फडशा गुणिले 298 रुपये यांचा जर तुम्ही गुणाकार केला, या सर्वांचा जर गुणाकार केला तर गुणाकार मिळेल आपल्याला 4,47,000 इतका खर्च येईल आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2। या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 1 ते 41, 141 ते 365 पर्यंत किती नैसर्गिक संख्या, समसंख्या व विषम संख्या आहेत? तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला याची सूत्र मी शिकवणार आहे आज। एकूण नैसर्गिक संख्या जर काढायची असेल आपल्याला, एकूण नैसर्गिक संख्या, तर शेवटची नैसर्गिक संख्या 365 वजा 141, 365 वजा 141 करा। याची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 5 मधून 1 गेलं, या ठिकाणी राहील 4, 6 मधून 2 गेले, 6 मधून 4 गेले 2 राहील आणि 3 मधून 2 गेल्यावर 1, 224। याच्यामध्ये प्लस 1 करायला विसरू नका, म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या असतील 225। त्यानंतर आपण शोधूयात समसंख्या।
समसंख्या बरोबर शेवटची समसंख्या आहे 364 वजा पहिली समसंख्या आहे 142/2 अधिक 1 हे सूत्र आहे याचं एकूण समसंख्या काढण्याचं. याची जर वजाबाकी केली तर 4 मधून 2 गेले 2, 6 मधून 4 गेले 2 आणि 3 मधून 1 गेलं 2, छेदामध्ये 2 अधिक 1. हा भागाकार जर केला तर बे एक बे, बे एक बे, बे एक बे, बे एक बे म्हणजे 111 अधिक 1 म्हणजेच 112 येईल. हे आहेत समसंख्या 112 समसंख्या. तर पहा आता नैसर्गिक संख्या 225, समसंख्या आहेत 112. आता विषम संख्या किती असतील तर ह्या 125 मधून 112 वजा करा 113 राहतील. आणि याचा जर पर्यायाचा विचार केला तर या ठिकाणी पहा 225 सम 112 आणि विषम 113, पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या. आणि यासाठी आपल्याकडे मॅथ वेब सिरीज म्हणूनचे व्हिडिओ आहेत, मॅथ वेब सिरीज. तर त्याच्यामध्ये सर्व सूत्र दिलेली आहेत, हे व्हिडिओ नक्की पहा. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 1 वर्षापूर्वी एका खेड्याच्या लोकसंख्येमध्ये 10% वाढ झाली, यापूर्वी 20% वाढ झाली, तर मूळ लोकसंख्येमध्ये शेकडा वाढ किती झाली. तर पहा सुरुवातीला 10% वाढ झाली आणि नंतर 20% वाढ झाली. तर आपल्याला एकूण वाढ जर काढायची असेल तर सूत्र लक्षात ठेवा, वाढ वाढ आणि वाढ गुणिले वाढ छेदामध्ये 100. आता हे वाढ आहे म्हणजे इथं प्लस लिहा, इथं प्लस लिहा आणि हे वाढ वाढ इथं प्लसच येईल. या ठिकाणी किमती ठेवूयात. हे +10 अधिक 20 अधिक 10 गुणिले 20 छेदामध्ये 100, 0 0 0 0 कटली. हे 10 आणि हे 20 म्हणजे हे +30 आणि +1 गुणिले 2 म्हणजे 2, यांची बेरीज येईल +32 म्हणजेच 32% प्लस वाढ झालेली आहे म्हणजे वाढ झालेली आहे 32%. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर यासारख्या वेगवेगळ्या ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत. तुम्हाला जर हे स्पष्टीकरण आवडत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे ए व बी एक काम 18 दिवसात, बी व सी 24 दिवसात आणि सी व ए तेच काम 36 दिवसात करतात, तर तिघे मिळून किती दिवसामध्ये काम संपेल व एकटा ए किती दिवसात काम पूर्ण करेल. तर पहा या ठिकाणी तिघे मिळून किती दिवसामध्ये काम पूर्ण करतील हे आपण सुरुवातीला सोडवून घेऊयात, मग आपल्याला लक्षात येईल की एकट्या ए ला किती दिवस लागतील. तर विचार जर केला आपण ए अधिक बी दोघे मिळून काम करतात 18 डेजमध्ये, त्यानंतर बी अधिक सी मिळून काम करतात 24 दिवसामध्ये, त्याचबरोबर सी आणि ए मिळून काम करतात 36 दिवसामध्ये. तर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल ए अधिक बी 18 दिवस, बी अधिक सी 24 दिवस, सी अधिक ए 36 दिवस. या सगळ्यांचा जर लसावी काढला 36, 24 आणि 18 तर तो येईल 360, म्हणजेच 360 इतका लसावी येईल. आता 18 दिवस जर ए आणि बी ला लागत असतील तर त्यांचं 1 दिवसाचं काम वन डे काम या 18 ने 360 ला भागा ते येईल 20. त्यानंतर बी आणि सी म्हणजे 24 ने याला भागा 1 दिवसाचं काम येईल यांचं. बी आणि सीचं 1 दिवसाचं काम म्हणजे 24 ने 360 ला भागायचं आहे आपल्याला. तर 24 एक 24, 12 उरले 24 25. त्यानंतर सी आणि एचं 36 आहे म्हणजे 1 दिवसाचं काम हे 10 आहे. तर आता हे सोडवत असताना पहा ए प्लस बी चे काम हे काम बरोबर 20 आहे. त्यानंतर बी प्लस सी बरोबर 15 आहे. त्यानंतर सी प्लस ए हे 10 आहे. तर या सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर हे ए आणि हे ए म्हणजे 2A अधिक बी आणि बी म्हणजे 2B अधिक सी आणि सी म्हणजे 2C
बरोबर या सगळ्यांची बेरीज करून घ्या 20 आणि हे 15. जर आपण केलं 20 आणि 15ची जर बेरीज केली तर 35 येईल आणि हे 10 म्हणजेच 45. या सगळ्याला जर 2 न भागलं तर आपल्याला असं मिळेल A अधिक B अधिक C बरोबर 22.5. हे A B C चं एका दिवसाचं काम आहे, तिघांचं मिळून 1 दिवसाचं काम. तर या ठिकाणी आणखी एक आपल्याला असं विचारले की तिघांनी मिळून 1 दिवस काम केलं तर 360 ला 22.5 न भागा. हा जर भागाकार तुम्ही पूर्ण केलात तर तुम्हाला उत्तर येईल 16. म्हणजे 16 दिवस लागतील तिघांनी काम केल्यास. म्हणजे आता 16 दिवस या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये दिसते आपल्याला. त्यानंतर आपल्याला एकट्या B चं काम विचारलं. एकटा A ने काम केलं तर किती दिवसात करेल. या ठिकाणी पहा A अधिक B अधिक C बरोबर 22.5 आहे. तर B आणि C चा जर विचार केला तर ते 15 आहे. म्हणजे हे B आणि C A अधिक B अधिक C बरोबर 22.5. त्यापैकी B आणि C 15 आहे. याचा अर्थ A बरोबर येईल 7.5. म्हणजे A हा एकटा दिवसाला 7.5 काम करतो. 360 भागिले 7.5 करा. या ठिकाणी आपल्याला भागाकार करता येत नसेल तर आपण ह्या दोन्हीची पण दुप्पट करूया. म्हणजे 720 भागिले 15 करूयात. आता हा भाग आपण करू शकतो. 15 एक 15, 15 चोक 60, 12 उरले 120 होईल. आणि 15 8 20चे म्हणजेच 48 दिवस एकट्या A ला काम करायला लागतील. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ABC तिघांना मिळून 16 दिवस आणि एकट्या A ला मिळून 48 दिवस. या पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतात. एकट्या B ला सुद्धा विचारला जाऊ शकतो. हा खूप अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षपूर्वक हे स्पष्टीकरण पुन्हा पुन्हा पहा. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे एक बोट स्थिर पाण्यामध्ये 13 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग आहे 4 किलोमीटर प्रति तास. तर प्रवाहाच्या दिशेने 68 किलोमीटर जाण्यासाठी बोटीला किती तास वेळ लागेल. तर पहा स्थिर पाण्यातला वेग जो आहे, स्थिर पाण्यात बोटीचा वेग तो आहे 13 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग तो आहे 4 किलोमीटर प्रति तास. आता प्रवाहाच्या दिशेने जर एकूण एक वेग विचार केला, प्रवाहाच्या दिशेने एकूण वेग, तर ह्या 13 आणि 4 ची बेरीज करावी लागेल. म्हणजे 13 अधिक 4 बरोबर 17 किलोमीटर प्रति तास. आपल्याला 68 किलोमीटर अंतर जायचं आहे. म्हणजे वेळ बरोबर अंतर भागिले वेग, यामध्ये किमती ठेवूयात. 68 भागिले 17, 17 एक 17, 17 चोक 68 म्हणजे 4 तास वेळ लागेल. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर असेल. पोर्टलवरील सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि सर्व घटकांची व्हिडिओ पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा जीनियस मॅथ. टेलिग्रामवर जीनियस मॅथ चॅनल जॉईन केल्यास तुम्हाला प्रत्येक घटकाचा व्हिडिओ, त्याचबरोबर यापूर्वीचे पोर्टलवर विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणाच्या व्हिडिओच्या लिंक सहज उपलब्ध होतील. तर मित्रांनो, यानंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सोबत राहा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.